आणि यानंतर पुढची एक मोठी बातमी पाहूयात। काल मालाडमध्ये प्राध्यापकांवरती जीवघेणा असा हल्ला करण्यात आलेला होता आणि मालाड हत्या प्रकरणातला हा एक नवा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। ओंकार शिंदेने ट्रेनमध्येच या प्राध्यापकांवरती चाकूने हल्ला केलेला आहे असा हा व्हिडिओ सध्या समोर येतोय आणि त्यानंतर ओंकार शिंदे हा ट्रेनमधून पसार झालेल्याचं या व्हिडिओमध्ये कळतंय। तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण एबीपी माझावरती पाहतोय। मालाडमधील हत्या प्रकरणातली ही दृश्य सध्या समोर येत आहेत। ओंकार शिंदेने ट्रेनमध्येच त्यांच्यावरती हल्ला केलेला होता आणि हा हल्ला इतका भयानक होता की त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। यातलं सकाळीच एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं होतं। यामध्ये ओंकार शिंदे हा तिथून पसार होताना दिसतोय। तर हे दुसरं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे आणि यामध्ये हा हल्ला ट्रेनमध्येच झाल्याचं उघड होतंय आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांच्याकडून। ईशान, एक नवा सीसीटीव्ही समोर आलेला आहे आणि यामध्ये दिसतंय की हा हल्ला ट्रेनमध्येच झाल्याचं कळतंय। नेमकं काय घडलेलं आहे? आकांक्षा, हा सीसीटीव्ही आपण बघू शकतो। यामध्ये कशा प्रकारे धारदार एक वस्तू ही आलोक सिंग यांच्या पोटामध्ये कुपोषित झाली हा या सीसीटीव्ही मधून दिसतोय। एकंदरीत हे सर्व प्रकरण जे होतं हे ट्रेनच्या डब्यामध्ये घडलं होतं। ट्रेनच्या डब्यामध्येच दोघांमध्ये वाद झाला। त्या वादाचं रूपांतर हे थेट आलोक सिंग यांच्या मृत्यूपर्यंत आलं हे या सीसीटीव्ही मधून दिसतंय। कशा प्रकारे आपण पाहिलं असेल तर शिंदे यांनी ते धारदार वस्तू ही आलोक सिंग यांच्या पोटामध्ये खुपसली। त्यानंतर आलोक सिंग यांनी त्यांच्या पोटाला पकडलं आणि ते खाली आले, ते एका साईडला बसले। पण ज्यावेळेस पाहिलं असेल की तिकडे मोठ्या प्रमाणावरती रक्तस्राव झाला, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं, पण उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला। एकंदरीत आता सर्व सीसीटीव्ही आले आहेत, त्यावरून आता स्पष्टपणे दिसतंय की कशा प्रकारे हा खून करण्यात आला आहे। पण नेमकं काय कारण होतं हे पोलीस तपासतील। थोड्या वेळातच आता आरोपीला कोर्टामध्ये सादर करण्यात आहेत। त्याचबरोबर पोलीस कस्टडीची देखील मागणी करण्यात आहे। सध्या आरोपीला मेडिकलसाठी घेऊन जाण्यात आलं आहे। त्यानंतर आता त्याला कोर्टामध्ये हजर करतील। कोर्टामध्ये हजर केल्यावरती पोलीस कस्टडी मागतील आणि पोलीस कस्टडीमधून अनेक गोष्टी थोड्या दिवसातच समोर येतील। अगदी बरोबर आहे। त्यामुळे पोलिसांकडून आता त्याची चौकशी केल्यानंतर अजून काही गोष्टी समोर येत आहेत का पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद ईशान या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवरची ही दृश्य आपण पाहतोय। एका प्राध्यापकांवरती चाकूने हल्ला करण्यात आलेला होता। ओंकार शिंदे असं या हल्ला करणाऱ्याचं नाव आहे आणि त्याला आज सकाळीच पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। परंतु हा कालचा व्हिडिओ पुन्हा एकदा एक नवा सीसीटीव्ही समोर येतोय आणि यामध्ये हा हल्ला ट्रेनमध्येच करण्यात आलेला आहे अशी ही दृश्य सध्या समोर येत आहेत। हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपण एबीपी माझाच्या स्क्रीनवरती पाहतोय। यानंतर हा ओंकार शिंदे इथून पसार झालेला होता, परंतु या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आज सकाळीच 12 तासांमध्ये या आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत। तर पश्चिम रेल्वेवरील मालाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती प्राध्यापकांवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली। ओंकार शिंदे असं या आरोपीचं नाव आहे। मालाड रेल्वे स्थानकामध्ये उतरत असताना एका 33 वर्षीय प्राध्यापकावरती क्षुल्लक कारणावरून हल्ला करण्यात आला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय। आलोक सिंग असं मृत व्यक्तीचं नाव आहे। ते विलेपार्ले इथल्या NM कॉलेजमध्ये प्रोफेसर होते। दरम्यान फरार झालेल्या हल्लेखोराला पोलिसांनी 12 तासाच्या आत अटक केली आहे आणि या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। आलोक सिंग मालाड स्टेशनला उतरत असताना त्यांचा धक्का लागल्यामुळे आलोक सिंग आणि आरोपी ओंकार शिंदे यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला आणि याच रागामधून आरोपी ओंकार शिंदेनं खिशामधून धारधार शस्त्र काढून आलोक सिंग यांच्यावरती वार केले, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये मात्र भीतीचं वातावरण असून पोलीस या संपूर्ण घटनेचा सध्या तपास करतायत। तर आरोपी ओंकार शिंदे याला पोलिसांनी आज सकाळीच अटक केलेली आहे। अगदी काहीच वेळामध्ये त्याला कोर्टामध्ये देखील दाखल करण्यात येईल आणि त्यानंतर पोलीस त्याची कस्टडी मागून पुढची चौकशी देखील त्याची केली जाईल। काहीच वेळापूर्वी दुसरा सीसीटीव्ही हा देखील समोर आलेला आहे। गवर्नमेंट टीचर था, मतलब इस तरह की घटनाओं के साथ।
हमारी एक ही मांग है कि आरोपी को जल्दी से जल्द आप पकड़िए, उसके बाद ही हम बॉडी देंगे। क्योंकि वो बच्चा ऐसा था कि उसका कभी किसी से मतलब वो किसी की तरफ बोलता भी नहीं था, उसके साथ इस तरह की घटना कैसे हुई? प्रशासन की लापरवाही है। प्रशासन की लापरवाही। वो स्टेशन पे चाकू मार के एक आदमी भाग रहा है और यहाँ इनके पुलिस वाले क्या कर रहे हैं, जो स्टेशन पे हैं वो क्या कर रहे हैं? चाकू मार के स्टेशन पे शाम को 5 साढ़े 5 बजे वो भाग के जा रहा है और कोई कुछ कर नहीं पा रहा है। आपकी मांग क्या रहेगी? हमारी मांग तो यही है कि सबसे पहले वहाँ के पुलिस वालों को आप सस्पेंड कीजिए और उसके बाद आरोपी को पकड़िए। जब तक आरोपी नहीं पकड़ा जाएगा हम बॉडी नहीं देंगे। मर्डर हुआ, मेरा ब्रदर इन लॉ है और वो सीधा साधा बच्चा था। गवर्नमेंट टीचर था। मतलब इस तरह की घटना उसके साथ। हमारी एक ही मांग है कि आरोपी को जल्दी से जल्द आप पकड़िए, उसके बाद ही हम बॉडी देंगे। क्योंकि वो बच्चा ऐसा था कि उसका कभी किसी से मतलब वो किसी की तरफ बोलता भी नहीं था, उसके साथ इस तरह की घटना कैसे हुई? प्रशासन की लापरवाही है। प्रशासन की लापरवाही। वो स्टेशन पे चाकू मार के एक आदमी भाग रहा है और यहाँ इनके पुलिस वाले क्या कर रहे हैं, जो स्टेशन पे हैं वो क्या कर रहे हैं? चाकू मार के स्टेशन पे शाम को 5 साढ़े 5 बजे वो भाग के जा रहा है और कोई कुछ कर नहीं पा रहा है। आपकी मांग क्या रहेगी? हमारी मांग तो यही है कि सबसे पहले वहाँ के पुलिस वालों को आप सस्पेंड कीजिए और उसके बाद आरोपी को पकड़िए। जब तक आरोपी नहीं पकड़ा जाएगा हम बॉडी नहीं देंगे। मर्डर हुआ, मेरा ब्रदर इन लॉ है और वो सीधा साधा बच्चा था। गवर्नमेंट टीचर था। मतलब इस तरह की घटना उसके साथ। तर दरम्यान या सगळ्याच प्रकरणावरती पोलिसांनी नेमकी काय माहिती दिलेली आहे ती देखील आपण जाणून घेऊया। मालाड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 1-2 वरती आलेल्या चर्चगेट बोरोली स्लो लोकलच्या जनरल डब्यामध्ये एक मारामारीची घटना घडलेली होती। मालाडमध्ये उतरायचं होतं दोघांना आणि त्यामधून त्यांचं भांडण झालं। त्या भांडणाच्या याच्यामध्ये यातील संशयित आरोपिताने जे बळीत आहेत आलोक कुमार सिंग यांच्या पोटामध्ये तीक्ष्ण हत्यारानं वार केला होता। त्यानुसार आम्ही आज रोजी सकाळी त्याला पकडण्यासंदर्भात कुरार विलेज आणि मालाड रेल्वे स्टेशन ईस्टला ट्रॅप लावलेला होता। त्या ट्रॅपमध्ये तो आज आम्हाला मिळून आला। आम्ही त्या गुन्ह्यामध्ये त्याला ताब्यात घेतलं, त्या चौकशी केली आणि सदर गुन्ह्यामध्ये त्याला आम्ही अटक केलेली आहे। सध्या तपासामध्ये प्राथमिकदृष्ट्या ज्यामध्ये आम्ही फिर्यादी जो आय विटनेस आहे ह्या गंभीर गुन्ह्यातला आणि आरोपी याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये हेच निष्पन्न झालेलं आहे की फक्त रेल्वेतून उतरताना म्हणजे मालाडला यातील मयत आणि संशयित या दोघांनाही मालाड रेल्वे स्टेशनला उतरायचं होतं। तर उतरण्याच्या आधी कोण उतरणार आणि परत कोण उतरणार ह्यातून त्यांचा जो काही किरकोळ वाद चालू झाला त्या वादातून ही सदरची घटना घडलेली आहे। चौकशी आता प्राथमिकदृष्ट्या आजच त्याला सकाळीच आपण ताब्यात घेतलेला आहे। हत्याराबाबत आपला तपास चालू आहे। साधारणतः तीक्ष्ण हत्यारानं त्याने केल्यास सांगितले, त्याने ते फेकून दिल्यास सांगतोय, तरी त्याचा तपास अधिक तपास आम्ही करत आहोत। निष्पन्न झाले की माहिती देऊ। तर पोलिसांची देखील ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि अधिकचा तपास हा देखील सुरू असल्याचं या पोलिसांकडून सांगण्यात आलंय। तर ही 3 दृश्य आपण पाहतोय। आरोपी ओंकार शिंदे याच्याकडून ही हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर तो तिथून पसार झाल्याचं देखील सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेलं आहे। आज सकाळच्या सुमारास आरोपी ओंकार शिंदेला पोलिसांकडून अटकही करण्यात आलेली आहे। अगदी काही वेळामध्ये त्याला कोर्टामध्ये हजर देखील केलं जाणार आहे आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय ज्यावेळी ओंकार शिंदे याला अटक करण्यात आलेली होती। तर हत्या करण्यात आलेले आलोक सिंग नेमके कोण आहे ते देखील आपण जाणून घेऊयात। प्राध्यापक आलोक सिंग हे गणिताचे प्राध्यापक होते। विलेपार्लेतल्या नरसी मुंजी कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये ते शिकवत होते। 2024 पासून नरसी मुंजी कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते। आलोक सिंग हे खूप शांत, दयाळू आणि सभ्य होते असं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं।
त्याबरोबरच आलोक सिंग कधीच युक्तिवाद किंवा भांडणामध्ये पडत नसत असं देखील त्यांच्या सहकार्यांनी सांगितलेलं आहे. तर आलोक सिंग हे खूप साधे आणि कधीच रागवत नसत असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. विलेपार्ले स्टेशनवरून ते बोरिवलीला जाणाऱ्या लोकलमध्ये बसले होते. आलोक सिंग यांच्या वडिलांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांसाठीही काम केलेलं आहे. तर आलोक सिंगांचे काका हे देखील प्राध्यापक आहेत. आलोक सिंगांचे 2 वर्षांपूर्वीच लग्न झालेलं आहे आणि मुंबईमध्ये ते पत्नी सोबत राहायचे. तर अशा जेव्हा घटना या घडत असतात त्यावेळी आपण नेमकं काय केलं पाहिजे, तर शक्यतो वाद होणार नाही याची काळजी घ्या. वाद झालाच तर नमतं घेऊन शांत व्हा, दुर्लक्ष करा. शब्दाला शब्द दिल्यामुळे वाद वाढतो, अंदाज घेऊन लगेच थांबा. सहप्रवाशांनी तात्काळ मध्यस्थी करावी, वाद थांबवू शकतो. तर आक्रमक प्रवाशाबद्दल रेल्वे पोलिसांना लगोलग कल्पना द्या. प्रवास काही मिनिटांचा असतो, आयुष्य अनेक वर्षांचं आहे. वाद वाढत असतात, कुटुंबियांचं स्मरण करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.